कोल्हापूर फुलेवाडी येथील गट नंबर 1480 येथील 18 गुंठे जागा यशवंत गृहनिर्माण संस्थेला मिळावी। सकल मातंग समाजाला अ, ब, क, ड वर्गीकरणानुसार स्वतंत्र आरक्षण द्यावे। मागासवर्गीय वसतिगृहाच्या 5 एकर जागेवर बेकायदेशीर इमारती बांधल्या आहेत। संबंधितांवर कारवाई करा। या मागणीसाठी बहुजन परिवर्तन पार्टीतर्फे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे। बहुजन परिवर्तन पार्टीचा बहुजन परिवर्तन पार्टीचा छत्रपती शाहू महाराजांचा। आम्ही बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 18 तारखेपासून उपोषणला बसलोय। आज उपोषणचा 3रा दिवस आहे। हजारो माता भगिनी माझ्या रस्त्यावर बसलेल्या आहेत। तिथं संसार आम्ही मांडलेला आहे। याची कारणं एवढीच आहेत। आम्ही यशवंत गृहनिर्माण संस्थेला 2015 साली आदरणीय कलेक्टर राजाराम माने साहेब यांनी 15.27 जागा दिली होती। सदरची जागेची मोजणी केली असता सदरची जागा ही फक्त 7 गुंठ भरते आणि सदरच्या 7 गुंठ जागेमधनं ड्रेनेजची भली मोठी पाईपलाईन गेल्यामुळं ती जागा घरं बांधण्यास योग्य नाही। म्हणून आम्ही 2015 पासून पर्यायी जागा मागतोय। कलेक्टर महोदय आणि वेगवेगळे गट नंबर आम्हाला सुचवतात। त्या गट नंबरची चाचपणी करायला आणि एवढा वेळ 1-2 वर्ष असे जातात। आता तब्बल 10 वर्ष झालं। आता फुलेवाडीमध्ये गट नंबर 1480 मध्ये जागा शिल्लक आहे। शासनाची जागा आहे। देतो म्हणतात, आरक्षण टाकून देतो म्हणतात। तोपर्यंत त्यांच्या टेबलला गेल्यानंतर अमोल येडगे साहेबांची बदली झाली। आदरणीय कलेक्टर साहेबांना आम्हाला बोलल्यावर आम्ही सांगितलं 4 कलेक्टर आत्तापर्यंत गेलेले आहेत। आमची मागणी रास्त आहे। आम्हाला कलेक्टर महोदय आदरणीय महाराष्ट्र शासनाने दिलेली जमीन आहे। आमची जी 15 गुंठ आम्ही जागा मागतोय 18 गुंठ ती जागा कोल्हापूर महानगरपालिकेला रस्त्याला दिली। त्यामुळे पर्यायी जागा देणं येणं बंधनकारक आहे। तरी देखील यांनी आजपर्यंत आम्हाला जागा दिलेली नाही। म्हणून आम्ही आज यांच्या दारात संसार मांडलेला आहे। जोपर्यंत जागा मिळणार नाही तोपर्यंत अमरण उपोषणला सगळीजण ह्या ठराविक आम्ही 10-12 जण अमरण उपोषणला बसले। बाकीचे लोक इथं जेवण करून संसार मांडून बसलेले आहेत पोरा बाळांच्या सहित।